पुण्यातील लोणी काळभोरमध्ये महिलांची हाणामारी झाली आहे। महिलांच्या 2 गटात फ्रीस्टाईल हाणामारी झाली आहे। किरकोळ कारणावरून कदम वाकवस्तीमध्ये तुफान मारामारी झाली आहे। त्या ठिकाणची दृश्य आपण पाहतोय। लोणी काळभोर या ठिकाणी कदम वाकवस्ती आणि त्या ठिकाणी किरकोळ कारणावरून कदम वाकवस्तीमध्ये तुफान हाणामारी झालेली आहे। महिलांच्या 2 गटात फ्रीस्टाईल हाणामारी झाली आहे। त्याची दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। या ठिकाणी कदम वाकवस्ती ग्रामपंचायत या ठिकाणी ही हाणामारी झाली आहे। महिलांच्या 2 गटात फ्रीस्टाईल हाणामारी झालेली आहे। लोणी काळभोरमधली दृश्य आपण पाहतोय। त्या ठिकाणी मारामारी झालेली आहे। अडवण्याचा प्रयत्न सुद्धा, ही मारामारी थांबवण्यासाठी सुद्धा प्रयत्न होत आहेत, मात्र तरी सुद्धा 2 गटामध्ये महिलांच्या 2 गटात फ्रीस्टाईल हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं। पुण्याच्या लोणी काळभोरमधील महिलांची ही हाणामारी झालेली आहे। नेमकं कारण काय हे माहीत असणं आवश्यक, मात्र महिलांच्या 2 गटात फ्रीस्टाईल हाणामारी झाल्याची दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चोथमल आपल्यासोबत जोडले। ज्ञानेश्वर, पुण्यातील लोणी काळभोर या ठिकाणी कदम वाकवस्ती या ठिकाणी महिलांच्या 2 गटात हाणामारी झाली। हाणामारीचं नेमकं कारण काय? अगदी काही किरकोळ कारणांवरून या महिलांच्या 2 गटात फ्रीस्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडलेली आहे। पोलिसांनी या सगळ्या प्रकरणानंतर कारवाईला सुरुवात केलेली आहे। मात्र जो या फ्रीस्टाईल हाणामारीचा जो व्हिडिओ आहे तो सोशल मीडियावर जोरात व्हायरल होतोय। कदमबाग वस्तीतला हा सगळा प्रकार आहे, लोणी काळभोरचा परिसरातला। या सगळ्या परिसरात सतत अशा पद्धतीच्या वादाच्या ज्या घटना आहेत त्या यापूर्वी घडल्याचं आपल्याला ज्ञात आहे। पुन्हा एकदा अशाच पद्धतीचा जो प्रकार आहे या भागातून जो समोर येतोय त्याचा व्हिडिओ देखील सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होताना बघायला मिळतोय। सध्या या सगळ्या प्रकारात 1 महिला आणि 2 पुरुष जखमी झाल्याची माहिती आहे। पुढील तपास जो आहे कारवाईचा तो पोलिसांकडून, लोणी काळभोर पोलिसांकडून सुरू आहे।